त्यांना आपण महाडीबीटीच्या माध्यमातून 10 लाखाची सबसिडी या यंत्रावर देत आहोत। तसंच हे यंत्र या तालुक्यात प्रथमतः आलं असून या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे कापणीचा मणीचा हा सगळा खर्च तर वाचतोच, शिवाय मजुराची अडचणी निर्माण होत नाही। तसेच यापासून जे कुटार पहिले इतर हार्वेस्टरद्वारे जे वाया जात होतं किंवा मिळत नव्हतं, तर या यंत्राचं वैशिष्ट्य म्हणजे जे कुटार आहे ते आपल्या ज्या जनावरांसाठी पाहिजे असते ते यातून आपल्याला उपलब्ध होणार आहे। म्हणजे आपला वैरणीचा खर्च जो आहे तोही वाचणार आहे। तर हे एक वैशिष्ट्यपूर्ण असं एक यंत्र पहिल्यांदाच आपल्या सेलू तालुक्यात येत आहे। तर त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी आज डेमोही घेत आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना या यंत्राची माहिती सर्वदूर पोहोचली पाहिजे आणि याचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशानं आणि शेतकऱ्याचा त्रास म्हणजे मजुरीचा जो काही खर्च येतो आहे तोही आपण वाचवण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून त्यांचा मजुरीचा जो डोकेदुखी राहते ती एक प्रकारे कमी होणार आणि सगळे जे आपलं ज्याला तुरी वगैरे जे काही आपले अन्नधान्य आहे ते चांगल्या प्रकारे आपलं निघून तयार होणार आहे। धन्यवाद। सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। मी निलेश घुमडे, राहणार रेकी, तहसील सेलू, जिल्हा वर्धा। माझ्या डोक्यात काही वर्षापासून खूप अशी एक संकल्पना होती की शेतीला लागणारा खर्च, शेतीमुळे कास्तकाराचं शेतीला लागलेल्या खर्चामुळे त्यांच्या ज्या प्रॉफिट रेशो आहे त्याच्यामुळे त्यांना परवडत नव्हतं, प्रॉफिट मिळत नव्हता, खूप सारे प्रॉब्लेम होते आणि लेबरचा दिवसेंदिवस वाढता तुटवडा, त्याच्यामुळे शेतकरी खूप अडचणीत होता। तेव्हा मी असं ठरवलं का आपण येत्या एका वर्षात अशा काही वस्तू घ्यायच्या का त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा भरपूर लाभ झाला पाहिजे। त्यासाठी मी कृषी विभागाशी जे श्री दांडेकर सर आहे, पुन्हा आमच्या कृषी साहेब गुडवार साहेब आहे, यांच्याशी मी त्याच्यावर चर्चा करत होतो की साहेब आपल्याला अशी वस्तू घ्यायची आहे त्याच्यामुळे आपल्याला काही शेतकऱ्याला खूप सारा फायदा झाला पाहिजे, शेतकरी आनंदी झाला पाहिजे कोणते हे करताना। तर तेव्हा त्यांच्याशी मी चर्चा केली की आपल्याला एक फवारणीसाठी ड्रोन घ्यायचा आहे, त्याच्यामुळे जे फवारणीला लागणारा खर्च आहे किंवा फवारणीला लागणारी यंत्रणा आहे, मजूर वर्ग आहे, मिळत नाही, त्याचा फायदा होईल। तेव्हा त्यांची मार्गदर्शन करून मी त्या फवारणी ड्रोनची खरेदी केली। आता जवळपास मी आतापर्यंत तुरीच्या फवारणी 300 एकर फवारणी केली आहे तुरीची जवळपास। त्याच्यावर मला अनुदान पण मिळालं आहे कृषी विभागाकडून, त्यामुळे मी सरकारची त्याच्याबद्दल धन्यवाद मागतो। यावर कसं आहे, पहिले अनुदान फक्त एकाच वस्तू मिळत होतं एका माणसाला, आता तसं राहिलं नाही। आता सरकारनं ते अट शिथिल केली, त्याच्यामुळे मी याचा फायदा मला झाला आणि मी त्यानंतर असं ठरवलं की आता आपण फवारणी तर केलीच आहे, फवारणी तर झालंच आहे, पण फवारणीनंतर आता ते ज्या पिकं आपण फवारणी केली ते फवारणीचं पीक काढायचं आपल्याला। पीक काढायसाठी तो पण शेवटी विषय होता रोजंदारीचा, मजुराचाच। मजूर येत नव्हते तुरी काढायसाठी, तर तुरी चणा झाला तेव्हा मी त्यासाठी कुटारवालं मळणी यंत्र घेतलं आहे, हार्वेस्टर घेतला आहे। त्या हार्वेस्टरमध्ये एक नंबर कुटार पण तयार होते, जमा होते, ते आपण जिथे वाटते तिथे टाकू शकतो आणि माल पण सुंदर व्यवस्थित निघत आहे। याच्यासाठी मला जे कृषी विभागाने मार्गदर्शन केले त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। तर एका तासात किती ह्या मशीनला डिझेल वगैरे लागते? तर एका तासामध्ये जवळपास 9 ते 9.5 लिटर डिझेल लागते। बरोबर आहे। आणि एका दिवशी किती एकर आपण हे कापू शकतो? 10, 11, 12 एकरापर्यंत होतं। आणि सगळं व्यवस्थित कापलं जात असल्यामुळे खाली असं त्याचा डेमो चालूच आहे सर आपल्या समोर। हे आमच्या रमण्याचे सोमनाचे सरच आहे, त्यांच्या शेतात आपण तुरी कापत आहे। बरोबर आहे, यांचा डेमो चालू आहे आणि या निमित्तानं आपल्याला एक प्रात्यक्षिक पाहायला मिळून राहिलं, जेणेकरून आपण थेरी सांगण्यापेक्षा आपण जेव्हा प्रॅक्टिकलमध्ये काही अडचणी आपण कुटार पण बघून घ्या, कुटार आणि माल पण आहे आपल्याला, आणि काही राहत पण नाही, पद्धतशीर कटिंग होत आहे। बरोबर कटिंग होत आहे आणि मीडियम साईजनं बरोबर आहे, एकदम वरती नाही एकदम खालती नाही, जे आपल्याला मजुराद्वारे आपण जे नुकसान नाही होत, महत्वाचं म्हणजे नुकसान होत नाही। तर ही महत्वाची बाब आहे या ठिकाणी। महत्वाची म्हणजे गुरांसाठी चारा तयार होत आहे, तो पण पद्धतशीर, जसा काही आपण हळंबानं वस्तू काढ, जसा ट्रॅक्टरचे हळंबा आहे त्यांना जसा कुटार निघते तसा सेम कुटार जमा होत आहे। बरोबर। तर अशा प्रकारचा एक फायदा शेतकऱ्यांना यापासून मिळणार आहे। तेव्हा जर कुणाला समजा तुरी वगैरे काढायची असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 86 68 99 62 78। मला या नंबरवर कॉल करून तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता। सध्या आपण
सरस्वतीबाई चापले राहणार रेखी यांच्या शेतामध्ये आताच नुकतेच आणलेले हार्वेस्टर श्री घुमडे साहेबांनी जे हार्वेस्टर आणलं ते सगळं अशा पद्धतीने काढून राहिलं की एकही डाळका सुटत नाही किंवा शेंगसुद्धा फुटत नाही आणि कुटारामध्ये दाणे पडत नाही. खूप सुंदर असा हार्वेस्टर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या गुरांना लागणारा जो चारा आहे तो सुद्धा आपण एका ठिकाणी त्याला टाकू शकतो. कुठेही शेतामध्ये शेतभर ते पसरत नाही. त्यामुळे गुराढोरांना चारा आणि त्या मालकांना जे आपण धान्य काढतो ते घंटो का काम मिनटो में अशा तऱ्हेनं होत आहे. त्यापर्यंत मी त्यांचे खूप आभार मानतो. त्यांनी सुरुवातीलाच आपल्या शेतामध्ये आणलेलं आहे आणि त्यांच्याच ड्रोननी सुद्धा हे जे तूर दिसते त्या तुरीवर फवारणी केलेली आहे आणि आता ते पहिल्यांदा उद्घाटन म्हणून हे सरस्वतीबाई चापले यांच्या शेतामध्ये आणलेलं आहे. फार असं सुंदर कापणी होत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तुम्ही घुमडे साहेबांचा नंबर घेऊन त्यांच्याशी चर्चा करून प्रत्येक जणांनी जर बोलावलं तर आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी एक त्यांनी उपलब्धी आपल्या सेलू तालुक्यात म्हणा किंवा वर्धा जिल्ह्यात करून दिलेली आहे. त्यामुळे त्यांचे मी विशेष आभार मानतो. धन्यवाद. या टबमध्ये हे जे कुटार जमा होतं ते या प्रकारचं राहतं आणि एकाच ठिकाणी पूर्ण शेतात न जाता एकाच ठिकाणी एक ढीग कुटाराचा मांडला जाऊ शकतो. असं संपूर्ण शेतातील कुटार एकाच ठिकाणी आपल्याला गोळा करण्याची सुद्धा सुविधा या यंत्राद्वारे मिळत आहे. तरी सगळ्या शेतकऱ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या गावाला आपल्या शेतीसाठी जर हे यंत्र योग्य वाटत असेल तर या यंत्राचा सेवेचा लाभ घेऊ शकता. आता तुम्ही बघत आहे यंत्र परत आता या प्रात्यक्षिकाला सुरुवात करत आहे आणि कशा प्रकारे कटिंग केल्या जाते आहे. काही काळकं राहतात का, काही शेंगा पडतात का, काही दाणे पडतात का, याचा आपण बारकाईने या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करू शकतो.